हे घे, आणखी सांग. बस. अरे हे काय भाऊ, इतकं कमी रासायनिक खत? शेती सोडली आहेस का? शेती नाही, नादानपणा सोडतोय. मातीचं परीक्षण केलंय. आता तर भाऊ जितकं आवश्यक आहे तितकंच खत शेतात टाकू. हा. शेतकऱ्यांनो, आजच आपल्या जिल्ह्याजवळच्या भूमी परीक्षण प्रयोगशाळेत मातीचं परीक्षण अवश्य करवा आणि मातीची पोषक तत्व, आर्द्रता व रोपांचा विकास बघता केवळ आवश्यकतेनुसारच पोषक तत्व घाला. आणि हो, मातीतलं गंधक, जस्त, बोरॉन सारख्या पोषक तत्वांविषयीही जाणून घ्या. खत आणि जैविक खताच्या योग्य उपयोगानं भूमीचा सकसपणा टिकवून ठेवा, उत्पादकता वाढवा, खर्च कमी करा आणि बहुमोल परकी चलन वाचवण्यातही सहकार्य करा. आणि हो, मंदगतीनं नायट्रोजन उपलब्ध करून देणारी खतं जसं कडुलिंबयुक्त युरियाला प्राधान्य द्या आणि युरियाचा पानांवर शिडकाव करा. अरे वा, तू तर खरोखरी समजूतदार झालास रे. आणखी माहितीसाठी संपर्क करा जिल्हा कृषी अधिकारी किंवा शेतकरी कॉल सेंटर. मामी, मी शाळेला जाते बरं. शाळेला? अगं, पण लग्नाच्या वक्ताला तू शिकलेली आहेस म्हणून सांगितलं होतं की. अव मामी, फार्म स्कूलला जातीये, शेतीच्या नव्या नव्या गोष्टी शिकाया. तुम्ही बी चला की. फार्म स्कूल, जिथे शेतकऱ्यांना पिकांचा उपज वाढवायच्या सर्व गोष्टी शिकवल्या जातात. जसं मातीच्या पोतानुसार कोणती खतं योग्य आहेत, कोणती बियाणं आणि गरजेनुसार कोणती कीटकनाशकं उत्तम आहेत. खर्च बेताचा, लाभ मोलाचा. विदर्भात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता. राज्यात यंदा 10 कोटी क्विंटल साखरेचं उत्पादन. परराज्यातील बाजार समित्यांचा पणन मंडळाकडून अभ्यास. सांगलीत 141 गावात जलशिवार अभियान आणि कृषी क्षेत्राच्या उत्पादनात 25% वाढ आवश्यक. नमस्कार, आता पाहूया सविस्तर वृत्त. राज्यात पूर्व मोसमी पाऊस पडण्यास पोषक वातावरण तयार झालं आहे. गेल्या रविवारी सायंकाळी पूर्व विदर्भात मेघगर्जना आणि विजांसह जोरदार पाऊस पडला. येत्या शुक्रवारी दिनांक 8 मे पर्यंत विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. विदर्भात वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. उद्यापर्यंत राज्यातील तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ होण्याचा अंदाज आहे. गेल्या 4-5 दिवसांपासून विदर्भातलं तापमान खूपच वाढलं असून चंद्रपूर शहरात सोमवारी 45.1 अंश तापमानाची नोंदणी झाली. विदर्भात अनेक ठिकाणी पारा 40 अंशाच्या वरच नोंदवला गेला आहे. यंदाच्या वर्षी गळीत हंगामासाठी सुरू झालेल्या 178 साखर कारखान्यांपैकी 147 कारखान्यांनी गळीत हंगाम बंद केला आहे. यंदा सुरू झालेल्या एकूण साखर कारखान्यांनी सुमारे 9 कोटी 19 लाख टन ऊसाचं गाळप केलं असून त्यातून 10 कोटी 36 लाख 5 हजार क्विंटल एवढ्या साखरेचं उत्पादन झालं आहे. सरासरी 11.26% साखर उतारा मिळाला आहे. साखर आयुक्तालयानं दिलेल्या माहितीनुसार सोलापूर येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना ऊस गाळपात राज्यात अव्वल ठरला आहे. राज्यातील आडत प्रश्नी तोडगा काढण्यासाठी राज्य पणन मंडळानं पुढाकार घेतला आहे. देशातल्या 16 राज्यातील बाजार समिती, कायदा, आडत, तोलाई, पणन मंडळाचं कामकाज आदी विविध 15 मुद्द्यांच्या अभ्यासासाठी पणन विभाग आणि मंडळाचे अधिकारी प्रत्येक राज्याचा अहवाल सरकारला सादर करणार आहेत. अभ्यास दौऱ्याचा आराखडा बनवण्याचं काम सुरू असून प्रमुख 16 राज्यात पणन संचालनालय मंडळाचं उपसरव्यवस्थापक आणि सहाय्यक सरव्यवस्थापक पदाचे 2 अधिकारी दौरे करणार आहेत. सांगली जिल्ह्यातल्या गावांमध्ये पाणीसाठा वाढवण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान राबवण्यात येत असून त्यासाठी जिल्ह्यातल्या 141 गावांची निवड करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी 98 कोटी 29 लाखांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. या मोहिमेला 26 जानेवारी रोजी सुरुवात झाली. या अभियानातून गावागावात पाणीसाठे निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
पाण्याचे स्रोत पुन्हा जिवंत करण्याच्या कामास प्राधान्य दिलं जात आहे. या अभियानातून जलसंधारणाची 1351 कामं घेण्यात येत आहेत. यासाठी 98,29,00,000 आराखडा तयार करण्यात आला आहे. या अभियानामुळे गावे भविष्यकाळात टँकरमुक्त होतील आणि पेरणी क्षेत्र वाढायला मदत होईल असा कृषी विभागाचा विश्वास आहे. भारताच्या एकूण देशांतर्गत उत्पादनात अर्थात GDP मध्ये सेवा क्षेत्राचा वाटा 62% तर कृषी क्षेत्राचा वाटा केवळ 14% आहे. मात्र देशाची 60% लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे गरिबी आणि बेरोजगारीत वाढ होत आहे. हे चित्र पालटायचं असेल तर कृषी क्षेत्राच्या GDP मध्ये 25% वाढ करणं आवश्यक आहे, असं मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये व्यक्त केलं. नवीन लागवड केलेल्या कलमांना उन्हाळ्यात पाणी कमी पडलं तर त्याची वाढ खुंटते. काही वेळा पाण्याचा अतिताण पडला तर नवीन लावलेली कलमे दगावण्याची शक्यता असते. हे लक्षात घेऊन पुरेसं पाणी व्यवस्थापन करणे. सध्या उन्हाची तीव्रता वाढत आहे. हे लक्षात घेऊन पाणी बचत आणि रोपाचे व्यवस्थापन करावे. उन्हापासून रोपाची काळजी घेण्यासाठी योग्य पद्धतीचा वापर, नवीन फळझाडांना सावली, आच्छादनाचा वापर, बाष्परोधकांचा वापर करावा. आता बघूया सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजारभाव प्रति क्विंटलचे. बाजरी कमाल 1700 रुपये, किमान 1300 रुपये प्रति क्विंटल. गहू कमाल 3000 रुपये, किमान 1650 रुपये. मका कमाल 1400 रुपये, किमान 1350 रुपये. बेदाणा कमाल 23,000 रुपये, किमान 10,000 रुपये. लाल मिरची कमाल 8,800 रुपये, किमान 8,500 रुपये. सोयाबीन कमाल 3,500 रुपये, किमान 3,000 रुपये. गुळ कमाल 3,560 रुपये, किमान 2,400 रुपये. ज्वारी कमाल 2,000 रुपये, किमान 1,530 रुपये. हळद कमाल 12,800 रुपये आणि किमान 7,500 रुपये प्रति क्विंटल. कृषी बाजारभावविषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in किंवा www.msamb.com या संकेतस्थळाला भेट द्या. कोकणात हवामान कोरडे राहील. तसंच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे राहील. या व्यतिरिक्त राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यातील काही प्रमुख शहरांचे तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढील प्रमाणे. मुंबई कमाल 34 अंश सेल्सिअस, किमान 26 अंश सेल्सिअस. पुणे कमाल 36 अंश सेल्सिअस, किमान 23 अंश सेल्सिअस. नागपूर कमाल 41 अंश सेल्सिअस, किमान 26 अंश सेल्सिअस. नाशिक कमाल 40 अंश सेल्सिअस, किमान 25 अंश सेल्सिअस. औरंगाबाद कमाल 40 अंश सेल्सिअस, किमान 27 अंश सेल्सिअस. कोल्हापूर कमाल 36 अंश सेल्सिअस, किमान 21 अंश सेल्सिअस. सांगली कमाल 38 अंश सेल्सिअस, किमान 24 अंश सेल्सिअस. सातारा कमाल 37 अंश सेल्सिअस, किमान 22 अंश सेल्सिअस. आणि सोलापूर कमाल 39 अंश सेल्सिअस आणि किमान 27 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवामान विषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in ह्या संकेतस्थळाला भेट द्या. या होत्या आजच्या कृषी वार्ता. पुन्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार. सुगंधाच्या दरवळीमध्ये, स्वादाच्या बहारीमध्ये, प्रगतीच्या डहाळ्यांमध्ये, पसरणाऱ्या हास्यांमध्ये, हिरव्यागार झाडांमध्ये, मोठ्या मोठ्या सौद्यांमध्ये, गोड मधुर गुंजनामध्ये,
आनंदाच्या चाहुलीमध्ये. NHM बागवानी मिशन. आमची आकांक्षा आपलं स्मितहास्य. सध्या अवेळी पाऊस पडत असल्यामुळं शेतीमधील अनिश्चितता वाढत चालली आहे. त्यामुळं शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेतकरी दुग्ध व्यवसायाकडे वळत आहेत. सातारा जिल्ह्यातील अपशिंगे मिलिटरी या गावातील सुशिक्षित शेतकरी गणेश देशमुख 1999 पासून आधुनिक पद्धतीनं दुग्ध व्यवसाय करतायत. मी साधारण 1999 ते 2000 पासून शेती व शेतीपूरक व्यवसाय करत असून वडिलोपार्जित शेतीतून त्याला सहयोगी दुग्ध व्यवसाय ही संकल्पना साधारण 99-2000 पासून याची मी सुरुवात केलेली आहे. सुरुवातीला माझ्याकडे एक गाय होती आणि त्या एक गायीपासून पुढे 2001-2ला 4-5 गायी झाल्या. 2005ला माझ्या गावामधली गणेश नागरी सहकारी पतसंस्था यांच्या अर्थसहाय्यातून व विकास सेवा सोसायटी अपशिंगे यांच्या अर्थसहाय्यातून पुढे मी माझ्याकडच्या 8-10 गायींची संख्या ही 20-25 गायींपर्यंत नेली आणि खऱ्या अर्थानं शेतीला पूरक व्यवसाय दुग्ध व्यवसाय म्हणून याची एक अद्ययावत पद्धतीनं सुरुवात केली. 2007-08 पर्यंत माझ्याकडं गायींची संख्या मी भारतीय स्टेट बँकेच्या अर्थसहाय्याने 100पर्यंत नेली आणि हा सर्व व्यवसाय करत असताना याला ठाणबंद पद्धतीनं हा व्यवसाय मी त्यावेळेला करत होतो. परंतु शेतीमध्ये मजुरांची चणचण तसेच दुग्ध व्यवसायामधली वाढलेली मजुरी या सगळ्यांवरती कुठला तरी उपाय शोधणं गरजेचं आहे. म्हणून मी ज्यावेळेला या दुग्ध व्यवसायाच्या अनुषंगानं वेगवेगळ्या देशामधला तसेच आपल्या देशामधल्या दुग्ध व्यवसायाच्या वेगवेगळ्या प्रचलित पद्धतींचा अभ्यास केला. त्याच्यामधून पुढे मला माझ्या परिस्थितीनुसार याला मुक्त संचार पद्धतीमध्ये घालण्याची प्रेरणा मिळाली. दुग्ध व्यवसायासाठी त्यांनी जास्त दूध उत्पादन देणाऱ्या संकरित जातीच्या गायींची निवड केली आहे. 500 संकरित गायीच्या मुक्त संचार गोठ्यामध्ये प्रत्येक शेडमध्ये 200 गायींना मुक्त संचारासाठी मोकळी जागा, 24 तास पाणी पिण्याची सोय, स्वच्छतेसाठी आणि खाजवण्यासाठी स्विंगिंग ब्रश उपलब्ध केलेत. आज माझ्याकडे या गोठ्यामध्ये 1999-2000ला एक गायीपासून सुरू केलेल्या या गोठ्याची वाढ होऊन 500 गायी आणि वासरं अशा पद्धतीचा अद्ययावत असा सगळ्या ॲटोमायझेशननी युक्त असा मुक्त संचार पद्धतीचा गोठा उपलब्ध असून त्याच्यामधली जी जनावरं आहेत ती सर्व HF क्रॉस म्हणजेच हॉलिस्टाईन फ्रीजर जातीचे आहेत की ज्यांचं दुग्ध उत्पादन हे देशामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं घेतलं जातं आणि दुग्ध उत्पादनाच्या बाबतीत नंबर 1ला असलेलं हे ब्रीड आहे. या HF क्रॉस गायींच्या 500च्या संख्येने माझ्याकडं दुग्ध उत्पादनाच्या दृष्टिकोनातून पूरक अशी सगळी त्यांना अद्ययावत सेवा आणि सुविधा पुरवण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांना 24 तास स्वच्छ पिण्याचं पाणी असेल, त्याच्या पद्धतीनं त्यांच्या राहण्यासाठीचे अद्ययावत गोठे असतील, त्याच्यानंतर त्यांना अत्यंत चांगलं असं मऊ फ्लोरिंग असेल की ज्या शेणावरती EM सोल्युशनची फवारणी करून आम्ही त्याला एका स्पंजी बेडमध्ये रूपांतरित करून त्यांना जास्तीत जास्त आरामदायी त्यांचा आराम कसा होईल याची दक्षता घेतलेली आहे. त्याचबरोबर स्वच्छतेसाठी ॲटोमाइज स्विंगिंग ब्रश दिलेले आहेत. जनावरांच्या चारा व्यवस्थापनासाठी त्यांनी ऑटोमाइज पद्धतीनं ओला सुका चारा आणि खुराक गरजेनुसार जनावरांना उपलब्ध करून दिला जातो. त्यामुळं जनावरांची दूध देण्याची क्षमता वाढते. या सर्व गोष्टींच्या उपाययोजना देत असताना यांच्या चारा आणि चारा व्यवस्थापनाला पण अनन्यसाधारण महत्त्व आहे की ज्याच्या अंतर्गत एवढ्या संख्येने जनावरं पाळताना यांच्या वैयक्तिक खाण्यापिण्याकडे लक्ष देण्याच्या दृष्टिकोनातून टोटल मिल्क रेशन या कन्सेप्टमधून TMR मिक्सर वॅगिनमधून या जनावरांना त्यांच्या सोयीनी त्यांच्या गरजेनुसार आणि वेळेवरती त्यांना त्यांच्या संपूर्ण खाण्याच्या गोष्टींना देण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आहोत की ज्याच्यामध्ये एका TMR वॅगनमध्ये आम्ही त्यांना हवा असलेला सुका चारा असेल, ओला चारा असेल,
त्याचबरोबर त्यांना त्यांची प्रकृती आणि स्वास्थ्य नीट ठेवण्याच्या दृष्टिकोनातून गोळी पेंड असेल, त्याच्यानंतर दुधाच्या वाटे त्यांचे जे शरीराची झीज होते ती रिकवर करण्यासाठी मिनरल मिक्सचर असेल, त्यांची पचन व्यवस्था नीट चालण्याच्या दृष्टिकोनातून, नीट राहण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना जे काही सपोर्टिव्ह गरजेचे आहेत, या सर्व गोष्टी प्रति जनावराच्या हिशोबाने मिक्सर वॅगिनमधून दररोज 2 वेळा या जनावरांना त्यांच्या समोर बांधण्यात आलेल्या गावांमध्ये वेळेनुसार देण्यात येतं. आणि त्याच्यामध्ये सकाळी लवकर आणि संध्याकाळी उशिरा, अर्ली मॉर्निंग लेट इव्हिनिंग अशा 2 सत्रांमध्ये त्यांना आवश्यक असलेला पोटभर चारा दिला जातो, की ज्याच्यामुळे त्यांना त्यांचं स्वास्थ्य नीट राखणं शक्य होतं. आणि मालक म्हणून आम्ही करत असलेल्या या व्यवस्थापनाची पोचपावती म्हणून अत्यंत मुबलक आणि दर्जेदार दूध हे त्यांच्याकडून मिळत असतं. गणेश देशमुख यांच्या फार्मवर जन्मलेली वासरं उच्च वंशावळीची असल्यानं सर्व मादी वासरांपासून जास्त दूध उत्पादन देणाऱ्या गायींची निर्मिती आणि सर्व नर वासरं शासनाच्या NDDB कार्यक्रमासाठी देण्यात येतात. आज या गोठ्यामध्ये तयार झालेली अनेक वासरं ही नव्या दमानी या गोठ्याच्या दूध उत्पादनामध्ये सामील केली जात आहेत. ह्याच्यामध्ये या गायींपासून मिळणारे जे गोरे आहेत, जे मेल वासरं आहेत, त्या मेल वासरांना शासनाच्या ब्रीड अपग्रेडेशन प्रोग्राम अंतर्गत NDDB बरोबर टायअप करून ब्रीड अपग्रेडेशन प्रोग्रामसाठी दिलं जातं. आणि याचं जे शेण आहे ते शेण याच्यामध्ये मिक्स होत असलेल्या मूत्रामुळं त्याचा जो दर्जा वाढतोय, त्यामुळे 4000 रुपये टनांनी भागातील शेतकऱ्यांसाठी त्याची विक्री केली जाते आणि त्यांच्या शेतीला त्याचा पुरवठा केला जातो. स्वतःच्या शेतीमध्ये सुद्धा या मोठ्या प्रमाणावरती शेणखताचा वापर करून शेतीमध्ये पारंपरिक असतील, पॉलीहाऊसेसमधील भाजीपाला असेल, यासारखीची उत्पादनं आम्ही शेतामध्ये आमच्या स्वतःच्या सुद्धा घेत असतो. मुक्त संचार गोठा पद्धतीमुळं जनावरांची रोगराई कमी होते. त्यामुळं सुदृढ जनावरं तयार होतात आणि त्यांची दूध देण्याची क्षमता वाढते. गाईचं दूध काढण्यासाठी त्यांनी स्वतंत्र ऑटोमाइज मिल्किंग पार्लर आणि अल्प्रो डेअरी सॉफ्टवेअर बसवण्यात आलंय. आज या मुक्त संचार गोठ्यामुळं या जनावरांच्या प्रकृतीमध्ये झपाट्याने सुदृढपणा येतोय, कारण याच्यामधली रोगराई कमी करण्यामध्ये मुक्त संचार पद्धतीच्या गोठ्याच्या व्यवस्थापनामुळं आम्हाला भरपूर फायदा होतो, की ज्याच्यामध्ये जनावरांचे जॉईंटचे प्रॉब्लेम असतील, त्याच्यानंतर फुटरॉटसारखा आजार असेल, मास्टायटिससारखा आजार असेल, त्याच्यानंतर इतर वेगवेगळ्या प्रकारचे जनावरांमध्ये असणारे व्हायरल बॅक्टेरियल इन्फेक्शन्स असतील, याच्यामध्ये प्रचंड याच्यामध्ये घट होऊन अत्यंत सुदृढ आणि शारीरिक तंदुरुस्त जनावरं ही नेहमी आमच्या गोठ्यामध्ये राहतात. त्याचबरोबर या जनावरांचं जे आपण दूध काढतो ते स्वच्छ आणि वेळेवर दूध काढण्याच्या दृष्टिकोनातून यांना आपण 12x12 असं 24चं एक मिल्किंग पार्लर ॲटोमाइज पद्धतीचं दिलेलं आहे, की ज्याच्या अंतर्गत साधारण 15 ते 20 मिनिटामध्ये 24 गायींचं दूध हे आपण काढू शकतो. आणि या दुधाला हवेचा आणि हाताचा संपर्क न होता तो पुढे बाजारपेठेमध्ये लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून निर्भेळ आणि कुठल्याही पद्धतीची भेसळ नसलेल्या दुधाची निर्मिती करण्याच्या दृष्टिकोनातून यशस्वी उपाययोजना ह्याच्यामधून होऊ शकते. दुधामधून चांगल्या पद्धतीनं आर्थिक फायदा व्हावा म्हणून दुधाला दर्जेदार बनवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही दर्जेदार दुधाची विक्री ही बाजारपेठेमध्ये वेगवेगळ्या ब्रँड अंतर्गत करत असतो. आणि त्याच्यामध्ये पिशवीमधून असेल, बाटलीमधून असेल आणि लूज मिल्कमधून असेल, अशा तिन्ही स्तरामधून मार्केटमध्ये चांगल्या दर्जाचं दूध देऊन त्याची चांगली किंमत आम्ही घेत असतो. त्याचबरोबर दुग्धजन्य पदार्थांमध्ये पनीर असेल, दही असेल, लस्सी असेल, अशा वेगवेगळ्या पदार्थांना तयार करून आम्ही दुधाच्या एकूण विक्रीमध्ये व्हॅल्यू ॲडिशन करण्याच्या दृष्टिकोनातून चांगल्या अर्थमार्जनाच्या दृष्टिकोनातून याची बाजारपेठेमध्ये विक्री करत असतो. प्रामुख्याने मुक्त संचार पद्धतीच्या गोठ्याचं व्यवस्थापन हे अत्यंत महत्त्वाची बाब या दुग्ध व्यवसायामध्ये असते, की ज्याच्या अंतर्गत आज माझ्या या गोठ्यामध्ये जेवढ्या गायी आहेत त्या प्रत्येक गायीच्या गळ्यामध्ये एक बेल्ट आहे आणि त्याच्यामध्ये जो नंबर आहे तो त्या गायीचा या फार्ममधला नंबर आहे. त्याचबरोबर त्या बेल्टमध्ये असणारा जो ट्रान्सपॉन्डर आहे आणि ॲक्टिव्हिटी मीटर, ह्या दोन्हीही गोष्टी ह्या एका सॉफ्टवेअरशी जोडलेल्या आहेत, की ज्याच्यामुळं या जनावरांच्या
नॉर्मल आणि ॲबनॉर्मल अशा दोन्ही प्रकारच्या हालचाली या ग्राफिकली कम्प्युटरला जोडल्या गेलेल्या आहेत की ज्याच्यामुळं या जनावरांमधला जो काय आजार असेल तो समजण्यासाठी पण त्याचा उपयोग होतो. त्याच पद्धतीनं ही जनावरं जर माझ्यावर असतील तर त्याच्यामध्ये हीट डिटेक्शन प्रोग्रामच्या अंतर्गत त्याही गोष्टी आपल्याला याच्यामध्ये अभ्यासता येतात की जेणेकरून कुठल्याही प्रकारे जनावरांचा माज, जनावरांचं वेत हे त्या वेळेला लक्षात यावं आणि त्या अनुषंगानं वर्षाला एक वेत ही संकल्पना गोठ्यामध्ये यशस्वीपणे राबवण्यात यावी, त्यासाठी मदत होते. जनावरांपासून दूध उत्पादन वाढवण्यासाठी शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून पशुपालकांसाठी विविध योजना राबवण्यात येतात. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय हा फार महत्त्वाची भूमिका बजावत असतो आणि याकरिता शासनाच्या विविध योजना सध्या सुरू आहेत आणि या योजनामार्फत विशेषतः दुधाळ जनावरांचे गट वाटप, यामध्ये अनुसूचित जातीकरिता दुधाळ जनावरांचे गट वाटप, त्यानंतर नाबार्डच्या विविध योजनांतर्गत दुग्ध व्यवसाय सुरू करण्याकरता आर्थिक मदत आपण प्राप्त करून देत असतो. त्याचबरोबर जिल्हा मध्यवर्ती बँक किंवा राष्ट्रीयकृत बँका यामार्फतसुद्धा दुग्ध व्यवसाय करण्याकरता पशुपालकाला मदत होण्याच्या दृष्टीनं शासन स्तरावरून प्रयत्न केले जातात. दुसरी एक महत्त्वाची अजून यामध्ये बाब म्हणजे जनावरांकरता चारा व्यवस्थापन फार महत्त्वाचं आहे. जास्त खर्च हा 70% खर्च हा चारा किंवा खाद्यावर होत असतो आणि त्या दृष्टीनं जनावरांना हिरवा चारा त्यांच्या उत्पादक क्षमता चांगली टिकवण्याकरता आवश्यक असतो आणि त्या दृष्टीनं शासन हिरव्या चाऱ्याची उपलब्धता बारमाही राहावी याकरता आफ्रिकन टॉल, मका बियाणे, त्याचप्रमाणे बहुवार्षिक गवती जे ढोंबे आहेत त्यांचंसुद्धा आपण वाटप करत असतो. त्याचप्रमाणे मागील 2-3 वर्षापासून कामधेनू दत्तक ग्राम योजना ही महत्त्वाकांक्षी योजना शासनानं सुरू केलेली आहे आणि या योजनेअंतर्गत सातारा जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी 105 आणि यावर्षी जवळपास 69 गावे अंतर्भूत आहे आणि यामध्ये एक गाव दत्तक घेऊन त्या गावामध्ये संपूर्ण कार्यक्रम शास्त्रीय पद्धतीने कसं करावं, आधुनिक पद्धतीने कसं करावं, त्या अनुषंगाने ज्या काही बाबी आहेत त्या सर्व बाबी ह्या याच्यामध्ये म्हणजे अंतर्भूत आहेत. त्याचबरोबर या योजनेमध्ये पशुपालकाच्या सहलीसुद्धा आपण आयोजित करतो. ह्या सहलीमध्ये उत्कृष्ट असे आज जे आपण गणेश देशमुखांचा गोठा आपण बघत आहात अशासुद्धा गोठ्यावर आपण त्याचं सहल नेत असतो. पशुपालकांना जर पशुसंवर्धन विषयक योजनेचा जर फायदा घ्यायचा असेल तर नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी 1 किंवा श्रेणी 2 आपल्या कार्यक्षेत्रामध्ये जो दवाखाना कार्यरत आहे त्या दवाखान्याच्या संस्था प्रमुखाशी संपर्क साधणे किंवा तालुक्याला जर बाजारासाठी गेला असाल तर पशुधन विकास अधिकारी विस्तार, पंचायत समिती यांच्याशी संपर्क साधणे किंवा जिल्ह्याला जर तुम्ही काही कामानिमित्त आले असताल तर जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद किंवा जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय यांच्याशी संपर्क साधून या योजनेची तुम्ही माहिती घेऊन या योजनेचा फायदा तुम्ही घेऊ शकता. अशा प्रकारे पशुपालकांनी आधुनिक पद्धतीनं मुक्त संचार गोठा व्यवस्थापन केल्यास पशुपालकांना दुग्ध व्यवसायापासून जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो. हेच गणेश देशमुखांनी आपल्या प्रयोगातून दाखवून दिले. तरी जास्तीत जास्त पशुपालकांनी त्याचा जरूर अवलंब करावा. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल ID असे आहे ddkpunekrishi@hotmail.com आणि ddkpunekrishi@rediffmail.com.